हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि आज ना तिसऱ्या सोमवाराच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ते ना मी सकाळी बघा शौर्यच्या स्कूलला जायची घाई आणि ते मी भुईमुगाच्या शेंगा होत्या तेही भाजून घेतल्या कारण उपवास आहे म्हणून सोमवार. आणि शौर्यचा आणि आजीचा उपवास नाही त्यांच्यासाठी नाही मी ते बटाटे उकडायला घातलेले आहेत आणि मेथीची भाजी बनवायला घेतली. आणि तेल गरम झाल्यानंतर भरपूर सारं लसूण आणि त्याच्यामध्ये ना नंतर मी मेथी ॲड केलेली आहे. आणि याच्यामध्ये मिरचीची पेस्ट पण टाकतात पण शौर्यला मेथी म्हणजे तिखट आवडत नाही मिरचीची पेस्ट म्हणून मी इथे ना फक्त डाळ टाकून अशी मेथीची भाजी बनवली. आणि तुम्ही पाहू शकताय बघा अशी मेथीची भाजी ना खूप छान लागते. आणि नंतर ना आपल्याला हवं असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मी त्यांना थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि खूप छान लागते बरं का. आणि लहान मुलंही आवडीने खातील. आणि नंतर ना आणि शेंगदाण्याची आमटी बनवली आजीसाठी थोडीशी आमटी बनवली मी. आणि ते मी जिरं मोहरी टाकून घेतलं आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. आणि नंतर टमॅटो टाकला आणि सर्व आपले बेसिक मसाले आणि थोडंच तिखट टाकलेलं आहे कारण आजी पण जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी त्यांना थोडीशी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. आणि चला आता ना आपल्या पूजेच्या तयारीला लागूया. आणि आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि त्यांना मी छानशी अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकताय बघा सर्व पांढरी फुले आणि आगाडा आणि दुर्वा आणि बेलपत्र आणि पंचामृत घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा लाडू केळी आणि आज आहे हिरवे मूग आहे शिवामोठ म्हणून मी इथे ना हिरवे मूग घेतले. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेतलं. आणि आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ना पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करून घेतो. आणि श्रावण महिन्यामध्ये अशी पूजा अर्चा उपास तपास खूप असतात आणि छान वाटतं बरं का. आणि इथे ना मी पहिल्यांदा ना गणपतीची पूजा करून घेते. पहिल्यांदा आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आणि मी इथे ना छानशाची ना गणपतीलाही अभिषेक करून घेतलं. आणि नंतर ना विड्याचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती ना थोडंसं तांदळाची रास ठेवली. आणि नंतर गणपतीची अशी मूर्ती ठेवली आणि नंतर ना पूजा वगैरे करून घेतली. आणि गणपतीला प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल पण वाहून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे ना मी दुर्वा आगाडा आणलेला आहे आणि ते दुर्वा पण वाहून घेतला. आणि नंतर ना खोबरं आणि गूळ पण ठेवणार आहे गणपतीला प्रिय असलेलं जास्तीचं खोबरं आणि गूळ. आणि नंतर मी इथे ना शिवलिंगाची पूजा करायला घेतलेली आहे. आणि इथे अगोदर ना आपण पंचामृत करून घ्यायचं शिवलिंगाला आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा किंवा ओम नमस्तुभ्ये नमो नमः असं म्हणायचं. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी छानशाशी ना शिवलिंगाला अभिषेक करून घेतलं. आणि नंतर बघा इथे बेलपत्र पण ठेवलेलं आहे आणि बेलपत्र ठेवायचं आणि वस्त्रमाळ पण अर्पण करायची. पण शिवलिंगाला ना पांढरं वस्त्रमाळ अर्पण करायचं त्याला कुंकू आणि हळद लावलं ना वस्त्रमाळ चालत नाही. आणि ते मी ना शिवलिंगाला चंदनही लावून घेतलं आणि आपल्याला भस्म पण व्हायचं आहे किंवा लावून पण घ्यायचं आहे. इथे मी भस्म पण वाहून घेतला शिवलिंगाला आणि खूप छान वाटतं बरं का असं सकाळी पूजा झाल्यानंतर. आणि मीही भस्म लावून घेतला आणि चंदनही लावून घेतलं. आणि इतकी अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते ना घरामध्ये अशी सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर खरंच मन प्रसन्न वाटतं आणि घरातही असं सुख समाधान शांती असं एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी लाभते. आणि सकाळी पूजा केलं ना खरंच खूप मनालाही छान वाटतं. आणि ते ना मी खालीच ठेवले होते समयी दिव लावून. आणि ते कसं पूजा करताना नंतर मी वरती ठेवून घेतले. आणि 2 केळी होती तेवढंच आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढंच मी इथं ठेवून घेतलेलं आहे 2 केळी आणि एक डाळिंब ठेवलेलं आहे. आणि थोडासा शेंगदाण्याचे लाडू पण बनवले होते काल मी शेंगदाण्याचे लाडू पण ठेवले प्रसादामध्ये. आणि इथे अन्नपूर्णाची देवीची पण स्थापना केली. आणि नंतर ना इथे समईलाही दिव्यालाही फुलं वाहून घेतली. आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे शिवलिंगाला प्रिय असलेली पांढरी फुले पण मी वाहते आणि बेलपत्र पण होते. आपल्याला जर एक वाहायचं असेल तर पण एक वाहू शकतो किंवा 108 21 11 असं आपण ना बेलपत्र वाहायच्या आहे शिवलिंगाला. आणि त्याने मी जास्वंदाचं पण फूल भरपूर निघाले होते आज बागेमध्ये. आणि त्याने देवाऱ्यावरती पण भरपूर सारे मी फुले वाहून घेतलेले आहे. आणि धोत्र्याचं फूल दोन्ही भेटलं होतं आणि ते पण मी वाहून घेतलं. आणि आज ना शिवामूठ तिसऱ्या सोमवारचं शिवामूठ ना हिरवे मूग आहेत मी हिरवे मूग पण घेतलेले आहेत. आणि इथे बघा महादेवाला प्रिय असलेली पांढरी फुले वाहून घेतली भरपूर सारे अशी ना चाफ्याची फुलं स्वस्तिकाची फुलं होती तीही मी शिवलिंगाला अर्पण करून घेतली. आणि वस्त्रमाळ ही अर्पण करून घेतलेली आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.
आणि तुम्ही पाहू शकता इथे ना छानशी अशी माझी पूजा वगैरे झाली आणि भरपूर फुलं असल्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं. नाहीतर फुलं जर नसेल ना तर आपल्याला पूजा केल्यासारखी वाटत नाही. तुम्ही पाहू शकता बघा इथं धोत्र्याचं फळ फूल दोन्ही मी अर्पण करून घेतलेलं आहे. आणि ही शिवामूठ ना 3 वेळा अर्पण करायची किंवा काहीजण एकदाही अर्पण करतात. आणि तुम्ही पाहू शकताय बघा ही शिवामूठ करताना ना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर देवा या मंत्राचा आपल्याला जप 3 वेळा म्हणायचा आहे. आणि छानशी अशी ना माझी इथे शिवलिंगाची पूजा झाली. आणि नंतर ना आपण अगरबत्ती धूप दीप आरती करून घ्यायची आहे. आणि शंकराची पण मी इथे आरती करून घेतली आणि केळीचा नैवेद्यही दाखवला. तर आपल्याला मंदिरात जाऊन शिवमूठ पाहिले जाते. नाही शक्य झालं तर ना आपण असं घरच्या घरी छानशी अशी ना पूजा करून ना पूजा करायची. काही जणांना अशी जर नाही जमली की देवाऱ्यावरती शिवलिंगाची पूजा करून स्थापना करायची. आणि संध्याकाळी ना मी नैवेद्य वगैरे करेन शिरा किंवा शिरा बनवेन. आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा आई पण आलेल्या आहेत आरती करायला. आणि इथे छानशी अशी आमची आरतीही झाली. आणि आता ना स्वयंपाक तरी झालेलाच आहे. पहिल्यांदा मी स्वयंपाक बनवला आणि नंतरच मी शिवलिंगाची पूजा वगैरे करून घेतली. कारण शौर्य ना 9 वाजता स्कूलला जातो म्हणून पहिल्यांदा ना डबा वगैरे बनवला आणि नंतर ना अशी छानशी ना शिवलिंगाची पूजा वगैरे करून घेतली. इथे तर ना माझी श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारीची अशी छानशी पूजा वगैरे झाली. आणि मी नंतर ना तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट घेतलेला आहे. आणि आता चला मग काहीतरी प्रसाद बनवूया शिवलिंगासाठी. आणि इथे ना मी प्रसादामध्ये ना आज शिरा बनवणार आहे. आणि आई आणि आहो ना बाहेरच जेवून आलते. म्हणजे एक कार्यक्रम होता तिथं जेवण करून आलते. फक्त मी आणि बाबा आणि शौर्य आजी आमच्या चौघच होतो आम्ही जेवायला. म्हणून मी जास्तीचं काही स्वयंपाक बनवलं नाही. इथे ना मी शिरा बनवायला घेतलेला आहे प्रसादामध्ये. आणि फक्त आज ना स्वयंपाकामध्ये वरण आणि शिरा चपाती भात एवढंच असणार आहे बरं का. पण सगळेजण जेवणार असले की सगळं बनवायला छान वाटतं. पण दोघं तिघं असल्यामुळे ना नकोच वाटलं. आणि इथे ना छानशाशी मी ना शिरा बनवून घेतलेला आहे तुपातला. आणि शिरा पण बनवून झालेला आहे माझा. आणि काहीतरी आज उपास असल्यामुळं म्हटलं चला त्यांनी तर जेवणार नाही थोडंसं तळण वगैरे तळून घेऊया म्हणून मी त्यांना थोडेसे वेपर्स आणि कुरड्या होत्या तेही तळून घेतलं. काहीतरी उपासामध्ये ना असं तळण वगैरे असलं ना जरा उपास असल्यासारखं वाटतो. काही तर फक्त वरण आणि आज शिरा चपाती एवढंच आहे म्हटलं म्हणून मी ते ना थोडंसं पापड पण तळून घेतलं. आणि नंतर ना वरण बनवायला घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकून घेतली आणि नंतर ना लसूण टाकून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकून मी इथे ना छानसं असं वरण बनवलेलं आहे. आणि चला तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं वरण तयार झालेलं आहे. आणि चवीपुरते मीठही टाकून घेतलं. आणि नंतर ना एक 5 मिनिटं याला उकळी द्यायची. आणि नंतर बघा संध्याकाळच्या आता ना 6:30 वाजलेले आहेत. आणि मी तुळशीला दिवाही लावून घेतला. आणि उंबरठ्याजवळ ना दिवाही लावून घेतलेला आहे कणकेचा. तुम्हाला दाखवते की फक्त असं आपण दिवा ठेवायचा नाही. त्याच्या खाली ना पान आणि थोडीशी वरून ना तांदळाची रास ठेवून ना वरती दिवा ठेवायचा. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी ना 2 कणकेचे दिवे बनवले आणि दिवाही लावून घेतला. आणि आता ना मी देवरावरती नैवेद्यही दाखवला. आणि शिवलिंगाला पण मी प्रसादना शिराही दाखवून घेतलेला आहे. आणि चला आता मी जेवण वगैरे करून घेते. आणि बाबांनाही जेवण वाढलं. बाबांचंही जेवण झालं आणि माझंही जेवण झालं. आणि झाडून मारायला घेतलेलं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि आता थोडीच भांडी आहे तेवढी भांडीही घासून घेते. आणि आभाळाताना भरपूर असं गच्च भरलेलं आहे आणि खूप छान असं थंडगार वारा सुटलेला आहे. 3-4 दिवस झालं भरपूर पाऊस आहे. छान वाटलं बरं का. पण संध्याकाळी इतका असं गारठा सुटायला लागलेला आहे. आणि तरी पण बघा इतकी अशी गरमी व्हायला लागली ना आत रूममध्ये. आणि बाहेर गेलं की थंडगार वारा. आणि चला खूप मोठा व्हिडिओ होत चाललेला आहे म्हणून मी इथेच ना व्हिडिओचा एंड करते. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.